जरी खूप मोठ्या प्रमाणात आपण दिवाळी साजरी करणार नसलो तरी तुमच्या माझ्या घरामध्ये एखादा दिवा तरी लागेल किंवा आपण कंदील तरी लावू, पण शेतकऱ्याच्या घरी एखादा दिवा तो लावू शकणार आहे का? त्याच्या घरी एखादा गोडधोड पदार्थ तो करू शकणार आहे का? कारण त्याची दिवाळी गोड जर झाली नाही, त्याच्या घरात फराळ झाला नाही, आपल्या बळीराजाच्या आपल्या महाराष्ट्राच्या पोशिंद्याच्या घरात जर फराळ झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना फराळ गोड लागणार आहे का? असे सगळे प्रश्न आहेत ते याकरता आहेत कारण सोमवारपासून सरकारने जी मदत देऊ केलेली आहे 10,000 कोटींचं जे पॅकेज जाहीर केलेलं आहे त्या मदतीचं वाटप होतंय। विजय वडेट्टीवार यांनी त्या संदर्भातली काल घोषणा केली आणि त्यांनी असं म्हटलं की शेतकऱ्याची दिवाळी गोड करण्याचा आमचा प्रयत्न आहे। पण खरंच शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार आहे का? शेती पीक त्याच्यासाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर आणि फळपिकासाठी 25,000 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत त्याला पुरेशी आहे का? नुसती मदतीच्या नावाखाली फुंकर घालण्याचा हा प्रकार आहे? या सगळ्या विषयी आपण बोलतो आहोत आणि फक्त बोलतो नाही आहोत तर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचा आवाज होण्याचा प्रयत्न आपण करतोय। शेतकरी प्रत्यक्ष दाखवतोय की त्याच्या शेतात त्याने काय लावलं होतं आणि काय त्याच्या हातात पडलंय, त्याचे हात आज रिकामे आहेत आणि असं असताना तुटपुंजी मदत त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे असं त्याचं म्हणणं आहे। त्याचं हेही म्हणणं आहे की आम्ही साशंक आहोत की आमच्यापर्यंत ही सोमवारपासून जी मदत दिली जाणार आहे, ज्याची घोषणा झाली आहे ती नक्की मिळेल की नाही। प्राजक्ता तनपुरे मदत पुनर्वसन राज्यमंत्री आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत। प्राजक्ता जी, आपलं स्वागत या वृत्तमालिकेमध्ये। न्यूज 18 लोकमतची ही वृत्तमालिका शेतकऱ्यासाठी आहे। मला पूर्ण कल्पना आहे की विजय वडेट्टीवारांनी काल जी घोषणा केली अर्थातच सरकारने शेतकऱ्याला मदत मिळावी याच अनुषंगाने सोमवारपासून मदत वाटपाला सुरुवात केलेली आहे। पण प्राजक्ताताई, महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्याच्या बांधावर प्राजक्ताजी महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आम्ही पोहोचतोय आणि आम्हाला असं लक्षात येतंय की कुठेतरी ही तुटपुंजी मदत सरकारने नुसतं फुंकर घालण्याचं काम केलेलं आहे की काय असं त्याला वाटतं आहे। प्राजक्ताजी, आपण काय सांगाल याविषयी? नाही, मुळात या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकतर सगळी अर्थव्यवस्था, शेतकऱ्याचं देखील मोठं नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि अशामध्ये ह्या नैसर्गिक आपत्ती जी अतिवृष्टी असेल, सततचा पाऊस असेल, यामुळे मोठं नुकसान खरं शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि हे नुसतं एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यापुरतं नाही तर अख्ख्या राज्यात जो जूनपासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो सतत पाऊस झाला, काही जिल्ह्यात सरासरीच्या 200% पण पाऊस झालेला आहे आणि यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं हे निश्चित आहे। आणि जी काही आपली SDRFच्या तरतुदीनुसार जर आपण मदत करायला गेलो तर ती साधारणपणे 6,000 रुपये हेक्टरी साधारणपणे ती मदत असते आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 10,000 रुपयापर्यंतची मदत जाहीर केलेली आहे आणि आपण केंद्राला देखील विनंती केलेली आहे की याच्यामध्ये आणखीन भर केंद्राने देखील घालावी की जेणेकरून अजून जास्त आपण शेतकऱ्याला व्यवस्थित नुकसान भरपाई देऊ शकू। प्राजक्ताजी, विषय असा आहे की जेव्हा यवतमाळ आणि वर्ध्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचं म्हणणं आहे की 25,000 प्रति हेक्टरी सरसकट मदत अपेक्षित आहे त्यांना। त्याच्याशिवाय आता ही जी त्यांना मदत मिळते ती अगदी तुटपुंजी, त्यांच्या हातात काहीच पडणार नाहीये, म्हणजे दिलासा असं सुद्धा त्यांना म्हणता येणार नाही अशा भावना आहेत त्यांच्या। विषय असा आहे की आपण सरकारची देखील आर्थिक परिस्थिती बघता आपण, मला मान्य आहे की ह्यांनी कदाचित शेतकऱ्याला मोठा दिलासा, कदाचित अजूनही जास्त खरं मदत केली गेली पाहिजे, परंतु आपण जी काय नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्याही पुढे जाऊन शेवटी सरकारची आर्थिक परिस्थिती देखील सगळं बघता जास्तीत जास्त आपल्याला शेतकऱ्याला मदत करायची आपली भावना आहे आणि आणखीन केंद्राने पण ह्याच्यामध्ये जर अजून मदतीचा हात लावला तर निश्चितपणे शेतकऱ्याला आणखीन योग्य न्याय देता आपल्याला येईल। परंतु आपण 15 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारला देखील पत्र लिहिलेलं आहे। राज्य सरकार, मी असं म्हणत नाही राज्य सरकार आपल्या जबाबदारीपासून अजिबात पळ काढणार नाहीये, जेवढं आत्ताच्या आर्थिक परिस्थितीमध्ये शक्य आहे तेवढं सरकार जास्तीत जास्त आपला उलट आउट ऑफ द वे जाऊन, मागच्या वर्षी 8,000 रुपये दिली होती, आता अजून 2,000 रुपये, एक तर परिस्थिती सरकारची नाजूक असताना देखील आपण 10,000 पर्यंत मदत देतोय। मला खात्री आहे की शेतकऱ्याच्या भावना आणखीन तीव्र आहेत, अजून मदतीची अपेक्षा, कारण नुकसानही खूप मोठं झालेलं आहे।
परंतु हे एक मदत आहे आणि मला माहिती आहे की ह्यांनी आपण जेवढं जास्तीत जास्त सरकार करता येईल अत्यंत प्रामाणिक भावनेने माननीय मुख्यमंत्र्यांनी ही मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण म्हणता तसं केंद्राने जर अजून ह्याला हातभार लावला तर निश्चितपणे योग्य प्रकारची मदत शेतकऱ्याला देखील मिळू शकेल. पण आता दिवाळीच्या आधी ही मदत त्याच्यापर्यंत पोहोचेल का? कारण आता आठवडाच उरलेला आहे. तर अनेक शेतकरी आम्हाला हेही सांगत होते किंवा आमच्याकडे अशा भावना व्यक्त करत होते की ते साशंक आहेत, कारण अंमलबजावणीची जी प्रक्रिया असते म्हणजे ती फक्त तुमच्या सरकारची असं नाही, कुठल्याही सरकारची जी अंमलबजावणीची प्रक्रिया असते ती खूप लांबते आणि मग त्याच्यापर्यंत काही शेतकऱ्यांपर्यंत ती मदत मिळते, जी मिळते आपल्या खात्यामध्ये आलेली तीही तुटपुंजी असते. तर याच्या बाबतीत काही प्रक्रिया राबवण्याच्या बाबतीत आपण काही निर्णय घेतलेले आहेत का किंवा तशा सूचना केलेल्या आहेत का? नाही, ही प्रक्रिया राबवण्याची आपली प्रक्रिया चालू आहे आणि मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, माझ्या शेतकऱ्याला, राज्यातल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्याच्या खात्यावर देण्याचं राज्य सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे आणि निश्चितपणे दिवाळीच्या आधी शेतकऱ्याच्या खात्यावर ही मदत पोहोचेल अशी राज्य सरकार यंत्रणा करणार आहे. त्यामुळे त्या बाबतीत शेतकऱ्यांनी साशंक अजिबात राहू नये. राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो निश्चितपणे शेतकऱ्याच्या खात्यावर दिवाळीच्या आधी पोहोचणार आहे. सर, अजून एक विषय आहे, जेव्हा वेगवेगळ्या सॉरी सर बोला. मला अजूनही सांगायचं आहे की 15 तारखेला ऑक्टोबरला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवून मदतीची पथक त्यांचं पाहणीला पाठवण्याची विनंती केली होती आणि शक्यतो असे पाठवल्यानंतर, अशी विनंती केल्यानंतर एक 7-8 दिवसात, 10 दिवसात केंद्राचं पथक येऊन पाहणी करून जात असतं. परंतु परत एकदा स्मरणपत्र करून देखील आता 20 दिवस उलटून गेलेले आहेत तरी देखील केंद्राचं काय पथक या ठिकाणी पाहणीला आलेलं नाही आहे. आपण जी भावना व्यक्त केली की ही मदत अपुरी आहे, तर राज्य सरकार त्यांच्या प्रयत्नातून जास्तीत जास्त मदत देतच आहे, परंतु आणखीन केंद्राचा जर याच्यामध्ये हातभार लागला तर शेतकऱ्याची जी भावना आहे की आणखीन मदत मिळाली पाहिजे तिला योग्य न्याय देता येईल. परंतु दुर्दैवानं 20 दिवस झाले तरी केंद्राचं कुठलं त्याच्यामध्ये काय कम्युनिकेशन नाही की कधी त्यांचं पथक येणार आहे, काय त्याचं काहीच कुठलंही कम्युनिकेशन नाही. मागेही जेव्हा निसर्ग चक्रीवादळाने रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला मोठा नुकसान पोहोचवलं होतं त्यावेळेस देखील आम्ही केंद्राकडे जवळपास 1000 कोटी रुपये मदतीची मागणी केली होती, परंतु त्याचं कुठलं काहीच केंद्राकडून कुठल्याही प्रकारची मदत त्यावेळेस देखील आलेली नाही. रायगड जिल्ह्यात तर खूप मोठं नुकसान, प्रचंड उद्ध्वस्त खरं तिथला शेतकरी झाला होता, परंतु कुठलीच मदत त्यावेळेस देखील केंद्राने केलेली नाही. आणि म्हणून केंद्र करत नाही म्हणून आम्ही आमची जबाबदारी झटकतो असाही अजिबात भाग नाही. तरी देखील राज्य सरकारने एवढी आर्थिक परिस्थिती सरकारची देखील हे असताना केवळ हे शेतकऱ्यांचं शासन आहे, शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या भावनेशी समरस होणारं हे शासन आहे आणि म्हणून जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करण्याचा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की दिवाळीच्या आधी निश्चितपणे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम पोहोचणार आहे. बघा सर, राजकारण करण्याचा विषय नाही, कारण शेतकऱ्यासंदर्भात सरकार सुद्धा संवेदनशील आहे, विरोधी पक्ष सुद्धा संवेदनशील आहे आणि अख्खा महाराष्ट्र संवेदनशील आहे. पण आता तुम्ही आत्तापर्यंतच्या संवादामध्ये सारखं म्हणताय की केंद्राकडून मदत अपेक्षित आहे, केंद्रानं सुद्धा मदत करायला हवी आहे किंवा पथक पाठवलं गेलं पाहिजे. मग विरोधक इथे सातत्यानं असा आरोप करतात की राज्य सरकारनं भरघोस मदत करावी ना, सारखं केंद्राकडे का बोट दाखवलं जात आहे? कसं आहे, राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती बघता राज्य सरकार देखील जेवढं जास्तीत जास्त करणं शक्य आहे तेवढं करतच आहे. मला खरंच ह्याच्यामध्ये राजकारण आणण्याचा माझा कुठलाही हेतू नाही, कारण शेतकऱ्यांप्रती आम्ही संवेदनशील सर्वजण आहोत. त्यामुळे शेवटी जी काय राज्याची आर्थिक स्थिती आहे ते बघता जास्तीत जास्त करण्याचा शेवटी ही मदत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. आता विरोधक काय म्हणतात, कोण म्हणतं, याच्यामध्ये मला काय खूपसं राजकारणात पडायचं नाही, कारण या संवेदनशील प्रश्नामध्ये राजकारण आणणं योग्य नाही. परंतु माझी एवढीच माफक अपेक्षा आहे की अजून जर केंद्राकडनं जर याला हातभार लागला तर निश्चितपणे अजून शेतकऱ्याचा पदरामध्ये जास्तीचं माप पडू शकतं. सर, 10,000 कोटींचं पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं, पण त्या पॅकेजवर सुद्धा टीका झाली, ती अशी की 10,000 कोटी सगळेच्या सगळे शेतपिकासाठी किंवा फळबागांसाठी मिळणार नाही आहेत, तर त्यातले 5,000 कोटीच मिळणार आहेत. बाकीचे जे 5,000 कोटी आहेत ते घर पडलं, कुठे कालवा काढायचा आहे, कुठे रस्ता नीट करायचा याच्यासाठी जाणार आहेत. मग आम्हाला कशी भरघोस मदत मिळते आहे? नुसतं उगाचच पान पुसलं शेतकऱ्याच्या तोंडाला असं का दाखवलं जातंय की 10,000 कोटींची भरघोस मदत केली? तर याच्याविषयी तुम्ही काही स्पष्ट करू शकाल?
हो, याच्यामध्ये बहुतांश रक्कम जी 10,000 कोटीचा मी उल्लेख केला, आपण उल्लेख केला आणि इतरही गोष्टींचा उल्लेख केला, परंतु ह्याच्यामध्ये बहुतांश रक्कम ही शेती पिकाच्या नुकसानीचीच आहे. घरासाठी पडझड झाली किंवा काय, ह्याच्यामध्ये जवळपास सुमारे एक 20-25 कोटीचा अंदाजे आकडा, आता एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे नाही, परंतु फार तर एक 25-1 कोटीच्या दरम्यानचा तो आकडा असेल. आणि 10,000 कोटीमधले 25 कोटी म्हणजे खूप काय मोठं होत नाही विषय. म्हणजे बहुतांश रक्कम ही शेतकरी पिकांच्या नुकसानीचीच आहे, असं मला पुन्हा आपण जी शंका उपस्थित केली त्यावर मला हे सांगावं असं वाटतं. प्राजक्तजी, मी आपल्याला विनंती करेन की आपण असे संपर्कात राहा. मुजीब शेख आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत आणि मुजीब यांच्यासोबत काही शेतकरी आहेत. म्हणजे थेट आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जातोय आणि त्या शेतकऱ्याला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आपण सगळ्यात आधी जाऊया मुजीबकडे. मुजीब, तुमच्याबरोबर काही शेतकरी आहेत ज्यांना आपले मदत पुनर्वसन राज्यमंत्री आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे. काय सांगाल, या शेतकऱ्याची काय व्यथा आहे? घोषणा केली, सोमवारपासून त्यांना जी मदत शासनाने जाहीर केली ती मदत समाधान नाही. मुजीब, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. आपण पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधू, शेतकऱ्याला काय म्हणायचं आहे ते जाणून घेऊ. प्राजक्तजी, आपण बोलूया या सगळ्या विषयी या शेतकऱ्याशी. खूप असे महाराष्ट्रभरातले वेगवेगळ्या ठिकाणचे शेतकरी आहेत ज्यांना आपल्याशी बोलायचं आहे किंवा ज्यांच्या मनात थोडी साशंकता आहे की आमच्यापर्यंत नक्की मदत मिळेल का आणि ती किती मिळेल. तर स्पेसिफिकली मी बोलते, विदर्भातले जे शेतकरी आहेत त्यांना अजून लक्षात येत नाहीये किंवा त्यांच्या मनात संभ्रम आहे की किती मदत त्यांना मिळणार आहे किंवा ती मदत लवकर मिळेल की नाही. तर असं काही विदर्भाविषयी वेगळं पॅकेज जाहीर करण्याच्या विचारात आपण आहात किंवा आता हे 10,000 कोटींचं पॅकेज आहे त्याच्या व्यतिरिक्त पुढे अजून काही पॅकेज देण्याचा विचार सरकार करत आहे? नाही, आतापर्यंत आता हे ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो पाऊस झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्याचं सगळे जे काय पंचनामे होऊन आलेले आहेत त्या अनुषंगाने ही मदत होणार आहे. आणि वेळोवेळी जेव्हा आपण बघता की वेळोवेळी जेव्हा अशी परिस्थिती उद्भवलेली आहे तेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेलंच आहे. मग ते निसर्ग चक्रीवादळ असो किंवा मध्यंतरी विदर्भातली आलेली पूर परिस्थिती असो, त्यावेळेस प्रत्येक वेळेस काही ना काही मदत ही राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि राज्य सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. आमचे नांदेडचे प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याशी पुन्हा संपर्क जोडला गेलाय. मुजीब, आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत ज्यांना मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री यांच्यापर्यंत स्वतःचा आवाज, स्वतःच्या भावना पोचवायच्या आहेत. प्राजक्तजी स्वतः आपल्या सोबत आहेत. मुजीब, काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? बरोबर आहे, शेतकऱ्यांसोबतच आपण संवाद साधतो. मला सांगायचं, आता राज्यमंत्री आपल्या सोबत आहेत, तुम्हाला राज्यमंत्र्यांना काय विचारायचं, संदर्भात काय विचारायचं? मला राज्य शासनाला असं विचारायचं की तातडीची मदत आम्हाला दिवाळीच्या आधी भेटायला पाहिजे. कारण शेतकरी हवालदिल झालेला आहे की आज त्यांच्याकडे पैशाची कसली बी मदत नाही. मदत त्यांनी जाहीर केली सोमवारपासून, दिवाळीच्या आधी सरसकट द्यायला पाहिजे. पंचनामे पूर्ण झालेत, पंचनामे पूर्ण झालेत. ऑनलाईन याद्या लागल्यात गावानं काही. आणि जे पीक विम्याचे फॉर्म आता कंपनी यायला तयार नाही, ऑनलाईन केलेत. ते म्हणाले की सोयाबीन दाखवा. सोयाबीन बिलकुलच शिल्लक राहिलं नाही. त्या जागी आम्ही काहीतरी टाळकी बिळकी काहीतरी पेरून रोज मजुरी करायला तयार, शेतकरी तयार आहे. फॉर्म 200 फॉर्म गावातले आता गाडेगाव तालुका जिल्हा नांदेड येतील, तर कंपनी यायला तयार नाही. राज्यमंत्र्यांना असा प्रश्न यांनी विचारला की यांना पीक विम्याचे पैसे कधी भेटणार आहे. मदत तर भेटणारच आहे, परंतु पीक विम्याचे पैसे कधी भेटणार याबाबत राज्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना उत्तर हवं. दुसरं आणखीन काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, मला सांगा की तुम्हाला काय विचारायचं? जे मदत आहे ते सरसकट भेटायला पाहिजे आणि प्रत्येकाला भेटायला पाहिजेत, हीच विचारणा आहे. यांचं म्हणणं असतं की प्रशासनाने जे पंचनामे केलेले ते सरसकट पंचनामे केलेले नाहीये. काही लोकांचे पंचनामे अजून झालेले, मग त्यांना मदत मिळणार आहे का नाही ते राज्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं. अजून काय विचारायचं शासनाला? शासनाला सरसकट सगळ्यांना मदत भेटायला पाहिजे, हेच आमची महाविकास आघाडी सरकारला विनंती आहे. शेतकऱ्याचं आज दिवाळी साजरी करण्यासाठी सरसकट भेटणे आवश्यक आहे. बरं, जे पैसे जे आता सरकारने जे जाहीर केले ते समाधानकारक आहे? समाधान तर शेतकरी 25,000 बी देईल तर समाधान राहू शकत नाही. कारण समाधान आता दिवाळी साजरी करण्यासाठी हे आम्हाला थोडीशी मदत ठीक आहे, पण तात्काळ या 4 दिवसामध्ये भेटायला पाहिजे. काय तर पीक विमा संदर्भात ते प्रश्न सरसकट मदत भेटणार की याबाबत शेतकऱ्यांना शंका आहे, कारण की अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सरसकट जिथं मुजीब, तुमच्याशी परत एकदा बोलतो, पण जे प्रश्न आहेत त्यांच्याविषयी आपण प्राजक्त तनपुरे यांच्याशी बोलूया. प्राजक्तजी,
एकतर पीक विमाविषयी जसा नांदेडमध्ये प्रश्न होता, काही शेतकरी यवतमाळ वर्ध्याचेही होते, त्यांनी हातात पीक विम्याचा जो कागद आहे तो घेऊन ते उभे होते आमच्याशी बोलताना, आणि ते म्हणाले की वारंवार आम्ही विनवणी करतो पण पीक विम्याविषयी काहीच होत नाही, आम्हाला कंपनी भीकच घालत नाही, म्हणजे आमच्याकडे लक्षच देत नाही. तर तुम्ही सुरुवातीला त्याविषयी काय सांगाल? नाही, आता कृषी खात्याचा हा विषय, मी निश्चितपणे ज्या ठिकाणी कुठं काय तांत्रिक त्या पीक विम्याबद्दल अडचणी असतील मी संबंधित अधिकाऱ्यांना निश्चितपणे सूचना देईल, कारण की कुठं काय नेमकं कुठल्या कुठल्या जिल्ह्यात काय तांत्रिक पुन्हा एकदा त्याचा रिव्ह्यू देखील घ्यायला लावेल. परंतु आपण हा जो मदत पुनर्वसनचा जो विषय होता, शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या भावना बोलून दाखवल्यात मगाशी की दिवाळीपूर्वी ही मदत आली पाहिजे. तर मी मगाशी देखील सांगितले ना, आपण परत एकदा सांगतो की दिवाळीपूर्वी निश्चितपणे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जातील यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आणि पंचनामे करण्याचे आदेश आपण सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. जिथं जिथं नुकसान झालेलं आहे, ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, एकही शेतकरी असा जो की ज्याचं नुकसान झालेलं आहे तो मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश वरपासून आपण दिलेले आहेत. आणि त्यानुसार जिथं जिथं पंचनामे झाले त्या प्रत्येक शेतकऱ्याला ही मदत मिळेल अशी राज्य सरकारची भावना आहे. पण सर, आपण म्हणजे अंमलबजावणीचा प्रश्न मी मगाशी त्याकरताच विचारला, कारण लूफहोल्स कुठे कुठे राहून जातात, पंचनामे झालेले नाहीत काही भागामध्ये नांदेडच्या असं समोर येते, शेतकऱ्यापर्यंत प्रशासन पोचलं नाही असं समोर येत आहे. त्याविषयी प्राजक्त तनपुरे मी आपल्याशी अधिक बोलते. मुजीब शेख सुद्धा आपल्या सोबत आहेत, काही अजून प्रतिनिधी महाराष्ट्रभरातले आपल्याबरोबर जोडले जातील. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकसाठी थांबू आणि लगेच भेटू या वृत्तमालिकेमध्ये काही क्षणात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.